या संस्थेचे संस्थापक कैलासवासी कर्मवीर नामा गडसिंग गुरुजी, विद्येची देवता माता सरस्वती, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ सहकारी माननीय बुरगुटे सर, या प्रशालेचे सध्याचे मुख्याध्यापक माननीय काळसाहेब सर, माझे ज्येष्ठ सहकारी तत्कालीन माननीय जाधव बीजी सर, यासार सर, भोसले सर, गंगधरे सर, गिरी सर, जाधव सर आणि शिंदे सर. तर मी या शाळेत साधारण 1987 साली मुख्याध्यापकपदी रुजू झालो. 1987 ते 2009 म्हणजे जवळजवळ 22 वर्ष या शाळेत मी मुख्याध्यापकपदी कार्य केले. हे कार्य करत असताना माझ्या सहवासात असलेले माझे सहकारी माननीय जाधव सर हेही परत मुख्याध्यापक झाले. त्यानंतर गिरी सर हेही मुख्याध्यापक झाले. त्यानंतर आवारे सर हेही मुख्याध्यापक झाले. म्हणजे ही शाळा मुख्याध्यापक निर्माण करण्याची एक फॅक्टरी, पाठशाळा ठरली जवळजवळ. तर 87 साली मी इथं आलो. सुरुवातीला फक्त 3 वर्ग होते इथे, 1, 2 आणि 3 वर्ग होते. आणि समोरच्या बाजूला एक वसतिगृह तयार केलेलं होतं. बाकी पुढं पत्र्याचं शेड होतं. मग हळूहळू वसतिगृह आम्ही चालवत होतो. वसतिगृह चालवत असताना विद्यार्थ्याकडूनच ज्वारी वर्षाला घेत होतो. त्याचबरोबर काही रक्कम ठराविक घेत असायचो. आणि मग असं करत करत ही शाळा थोडीशी नावारूपाला आणली होती. या शाळेत धामणगाव, त्यानंतर खुंटेवाडी, काटी, कवठाळी कवठाळी या ठिकाणाहून विद्यार्थी येत होते. एक वर्ष असं झालं की या शाळेचा पट जवळजवळ 450च्या पुढे गेला होता. प्रत्येक वर्गात 60, 65 विद्यार्थी असायचे. वर्गात एका बसायला जागा सुद्धा कमी पडत होती. आणि हे सर्व करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांची मला साथ लाभत होती. कारण एकट्याचं कोणाचं काम नव्हतं. मी अगदी 26व्या वर्षी मुख्याध्यापकपदी रुजू झालो होतो. तसं पाहिलं तर अकाली प्रौढत्वच मला आलेलं होतं. कारण 26व्या वर्षी आणि माझ्यापेक्षा सिनियर शिक्षक इथं होते. बुरगुटे सर होते, दुबे सर होते, ढाळे सर होते. आणि या सिनियर लोकात काम करायचं. पण तरी सुद्धा ते मी आव्हान स्वीकारलं आणि यांनी मला भरपूर साथ दिली. त्यामुळे ते आव्हान मी अगदी व्यवस्थितपणे पेलू शकलो. तर आजचा हा कार्यक्रम स्नेह मेळावा आयोजित केला आपण. संपत जाधव यांचाही मलाही फोन आला होता. वास्तविक पाहता संपत जाधव म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात आलं राळेराजचा विद्यार्थी. सुरुवातीला मीही 2 फोन त्यांचे उचलले नव्हते. कारण मी अद्यापही आणखी ऑफिसच्या कामात म्हणजे क्लेरिकल कामात अद्यापही स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या मॅडम ज्युनियर क्लार्क आहेत की ज्युनियर क्लार्क. आणि त्यांचं काम बरंचसं घरीच घेऊन येतात. आणि मी ऑफिसचं काम केलेलं असल्यामुळं मलाही त्या कामाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळं आणखीन मी ऑफिसचं काम म्हणण्यापेक्षा क्लेरिकल कामात आता सध्या गुंतवून घेतलेलं आहे. मग संपत जाधवचा फोन आला. मी त्यावेळेस आमचं ऑडिटचं चाललेलं होतं. म्हणजे आता सध्या या वर्षीपासून ऑनलाईन ऑडिट चालू झालं.
यापूर्वी ऑफलाईनचं ऑडिट असायचं, ते ऑफलाईनचं काय तोंडपाठ झालेलं होतं, अगदी म्हणजे कुठं अडचण येत नव्हती. आता हे ऑनलाईनचं निघाल्यामुळं त्यात थोडीशी अडचण वाटायला लागली. आणि मग आम्ही दोघांनी मिळून, म्हणजे माझी सव आणि मी मिळून ते कसंही ॲडजस्ट केलं. आणि तेच काम चालू होतं आणि नेमका संपत जाधवचा फोन आला. मग त्यामुळं 2 वेळा मी उचलला नव्हता, त्यांना वाईट वाटलं असेल, कामातच होतो. फोन उचलला, मग त्यांनी सांगितलं असा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला आहे. अतिशय आनंद झाला, कारण अशा प्रकारचा स्नेह मेळावा यापूर्वी या शाळेत म्हणजे झाला असेल, एक वेळा झाला. असं नाही तर हा स्नेह मेळावा अतिशय परिश्रमाने संपत जाधव आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेला आहे. आता जवळजवळ मला विद्यार्थी तुम्हाला म्हणायला मलाच लाज वाटायला लागली, कारण सगळेच आता 45च्या पुढे जवळपास 44-45च्या आसपास आहेत. त्यामुळं तुम्हा सर्वांना या स्नेह मेळाव्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं भावी आयुष्य सुखासमाधानाने, आनंदाने, भरभराटीने, तुमच्या अपत्यांची सर्वदूर प्रगती व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.